मराठी. मोहन छोटी यांचे चरित्र. मोहन छोटी मोहन आत्माराम देशमुख म्हणून 1935 मध्ये अमरावती, महाराष्ट्र येथे जन्मलेले हे हिंदी चित्रपटसृष्टीतील विनोदी भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेले भारतीय अभिनेते होते. त्याचे वडील कॉन्स्टेबल आत्माराम रक्षक यांनी मोहन छोटीच्या सुरुवातीच्या आयुष्यावर प्रभाव टाकला असावा, जरी प्रदान केलेल्या माहितीमध्ये त्याच्या बालपणाचे तपशील विरळ आहेत. तरुण वयात स्टारची स्वप्ने पाहून मोहन छोटीने घरातून बॉम्बे, आता मुंबई, पळ काढला. या धाडसी हालचालीमुळे चित्रपटसृष्टीतील त्याच्या प्रवासाची सुरुवात झाली. आगमनानंतर तो स्वतःला फिल्म स्टुडिओसमोरील फुटपाथवर राहत असल्याचे आढळले. एक नम्र सुरुवात ज्याने त्याच्यासाठी अनपेक्षितपणे दरवाजे उघडले. त्याच्या स्टुडिओशी जवळीक असल्यामुळे त्याला चित्रपटातील कामाची पहिली चव देऊन गर्दीच्या दृश्यांमध्ये अतिरिक्त म्हणून भाग घेण्याची परवानगी दिली. मोहन छोटी यांना 1953 मध्ये शिकस्त चित्रपटाने मोठा ब्रेक दिला. नशिबाच्या जोरावर त्याला लोकप्रिय विनोदी अभिनेता जगदीपच्या जागी कास्ट करण्यात आले, जो शूटिंगसाठी अनुपलब्ध होता. या संधीने हिंदी चित्रपटसृष्टीतील विनोदी कलाकार म्हणून छोटीची कारकीर्द सुरू केली, ज्या भूमिकेत तो पुढील दशकांपर्यंत उत्कृष्ट कामगिरी करेल. आपल्या विपुल कारकिर्दीत मोहन छोटी सुमारे 300 चित्रपटांमध्ये दिसली आणि भारतीय चित्रपटसृष्टीतील एक प्रिय व्यक्ती बनली. असंख्य ब्लॉकबस्टर्समध्ये प्रेक्षकांना आनंद देणाऱ्या त्यांच्या अनोख्या पद्धती आणि कृत्यांसाठी तो प्रसिद्ध होता. धूल का फूल 1959 मधील जग्गू, दिल भी तेरा हम भी तेरे 1960 मधील छोटी, अंध 1962 मधील यंगर कालू आणि पूजा के फूल मधील कटपटिया यांचा समावेश त्याच्या काही प्रतिष्ठित भूमिकांमध्ये आहे. 1964 त्याने अनेकदा मेहमूद सारख्या लोकप्रिय विनोदी कलाकारांसोबत काम केले आणि भूत बंगला 1965 सारख्या चित्रपटांमध्ये एकत्र दिसले. 1970 च्या दशकाच्या मध्यात मोहन छोटीने चित्रपट निर्मिती आणि दिग्दर्शनात झोकून देऊन आपले क्षितिज विस्तारले. त्यांनी धोती लोटा और चौपाटी 1975 आणि हंटरवाली 77 1977 या 2 चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन केले. नंतरचा चित्रपट संगीत दिग्दर्शक अनु मलिकच्या कारकिर्दीची सुरुवात करण्यासाठी उल्लेखनीय आहे. तथापि या दिग्दर्शनाच्या उपक्रमांना छोटीला अपेक्षित यश मिळाले नाही. बॉक्स ऑफिसवर हंटरवाली 77 च्या अपयशामुळे विशेषतः त्याच्यासाठी महत्त्वपूर्ण आर्थिक अडचणी निर्माण झाल्या. मोहन छोटी यांचे वैयक्तिक जीवन आकांक्षा आणि आव्हाने या दोन्हींनी चिन्हांकित केले होते. त्यांनी शीला मोहन छोटीशी लग्न केले आणि त्यांना हेमंत नावाच्या मुलासह 2 मुले झाली. मोहन छोटीला हेमंतकडून खूप आशा होत्या. त्याला चित्रपटाचा नायक व्हायचे होते. त्याने आपल्या मुलाच्या कारकिर्दीला सुरुवात करण्यासाठी एका चित्रपटाची घोषणाही केली, परंतु सुरुवातीच्या शुभ सुरुवातीनंतर मुहूर्त हा प्रकल्प रखडला. हेमंतने मोहन छोटीची संमती घेता लग्न करण्याचा निर्णय घेतल्याने वडील आणि मुलामधील संबंध ताणले गेले. या निर्णयाने अभिनेत्याला खूप अस्वस्थ केले. त्याच्या अयशस्वी दिग्दर्शनातील आर्थिक अडचणींचा मोहन छोटीच्या पुढील आयुष्यावर खोलवर परिणाम झाला. कर्जदारांच्या कर्जात अडकून त्यांनी मुंबईत सावळ रोटी का ढाबा छोटी का नावाचे छोटेखानी रेस्टॉरंट उघडले. त्यांनी छोटी वाला आटा नावाचे आटा पीठ वितरण युनिट देखील सुरू केले, ज्याने प्रतिकूल परिस्थितीतही आपली उद्योजकता दाखवली. या आव्हानांना जुमानता हिंदी चित्रपटसृष्टीत मोहन छोटीचा वारसा कायम आहे. सुमारे 4 दशकांच्या कामात प्रेक्षकांचे हसणे आणि मनोरंजन करण्याच्या त्याच्या क्षमतेने एक प्रतिष्ठित विनोदी अभिनेता म्हणून त्याचा दर्जा वाढवला.
फुटपाथवर राहणाऱ्या व्यक्तीपासून बॉलिवूडमधील प्रिय व्यक्तीपर्यंतचा त्याचा प्रवास मनोरंजन उद्योगातील जीवनातील चढउतारांचे उदाहरण देतो. खेदाची गोष्ट म्हणजे मोहन छोटीच्या आयुष्याचा उत्तरार्ध हा कष्टाने खून केलेला दिसतो. चित्रपट तज्ञ राजेश सुब्रमण्यन यांच्या मते मोहन छोटी यांच्या पत्नीने तिची शेवटची वर्षे गोराई येथील वृद्धाश्रमात घालवली, ज्यामुळे कुटुंबासाठी चालू आर्थिक संघर्ष सुचवला. मोहन छोटी यांचे 1 फेब्रुवारी 1992 रोजी मुंबईत वयाच्या 57व्या वर्षी निधन झाले. त्यांनी हास्य आणि मनोरंजनाचा समृद्ध वारसा मागे टाकला. त्याची जीवनखाणी, त्याच्या विनम्र सुरुवातीपासून ते बॉलिवूडमधील त्याच्या उद्यापर्यंत आणि त्यानंतरच्या आव्हानांपर्यंत, चित्रपट उद्योगातील प्रसिद्धी आणि भविष्याच्या अप्रत्याशित स्वरूपाचा पुरावा आहे. मोहन छोटी यांचे जीवन आणि कारकीर्द मनोरंजन उद्योगाच्या अप्रत्याशित स्वरूपाचे मार्मिक प्रतिबिंब आहे. बॉम्बेच्या रस्त्यांवर पळून जाणाऱ्या त्याच्या नम्र सुरुवातीपासून ते जवळपास 300 चित्रपटांमध्ये एक लाडका विनोदी अभिनेता बनण्यापर्यंत, मोहन छोटीचा प्रवास बॉलिवूडमधील असंख्य महत्त्वाकांक्षी कलाकारांच्या स्वप्नांना आणि संघर्षांना मूर्त रूप देतो. वैयक्तिक आणि आर्थिक अडचणींचा सामना करत असतानाही प्रेक्षकांना हसवण्याची त्यांची क्षमता त्यांच्या प्रतिभा आणि लवचिकतेला बोलते. मोहन छोटीचे अभिनेत्यापासून दिग्दर्शकापर्यंतचे संक्रमण शेवटी अयशस्वी असले तरी, त्याची महत्त्वाकांक्षा आणि त्याची सर्जनशील क्षितिजे विस्तृत करण्याची इच्छा दर्शवते. हे उपक्रम आर्थिक अडचणींना कारणीभूत असताना जोखीम पत्करण्याची आणि नवीन आव्हानांचा पाठपुरावा करण्याची त्याची तयारी देखील दर्शवतात. मोहन छोटी यांचे वैयक्तिक जीवन, त्यांच्या मुलाच्या कारकिर्दीबद्दलच्या त्यांच्या आशा आणि त्यानंतरच्या त्यांच्या नातेसंबंधातील ताणतणावाने चिन्हांकित केलेले, त्यांच्या सार्वजनिक व्यक्तिमत्वात एक मानवी आयाम जोडते. हे आपल्याला आठवण करून देते की प्रिय सार्वजनिक व्यक्ती देखील परिचित कौटुंबिक गतिशीलता आणि निराशेशी झुंजतात. मोहन छोटीच्या आयुष्याचा उत्तरार्ध आर्थिक संघर्ष आणि स्वतःला एक छोटा व्यवसाय मालक म्हणून पुन्हा नव्याने शोधण्याची गरज याद्वारे वैशिष्ट्यीकृत, ज्या कलाकारांची लोकप्रियता कमी होत चालली आहे त्यांना वारंवार सामोरे जावे लागलेल्या कठोर वास्तवांचे चित्रण करते. तरीही प्रतिकूल परिस्थितीतही त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याची त्याची अनुकूलता आणि दृढनिश्चय यावर प्रकाश टाकतो. मोहन छोटी यांचे आयुष्य तुलनेने तरुण वयाच्या 57व्या वर्षी संपले असले तरी हिंदी चित्रपटसृष्टीतील त्यांचा वारसा कायम आहे. तो केवळ त्याच्या विनोदी भूमिकांसाठीच नाही तर मनोरंजनाच्या जगात यश मिळवू पाहणाऱ्यांची स्वप्ने, संघर्ष आणि लवचिकता यांना मूर्त रूप देणारी व्यक्तिरेखा म्हणून स्मरणात राहतो. त्याची कथा महत्त्वाकांक्षी कलाकारांसोबत सतत गुंजत राहते आणि इतरांना हसवण्यासाठी समर्पित जीवनातील आकर्षण आणि आव्हाने या दोन्हीची आठवण करून देते.